नमस्कार, माझं नाव ईश्वर आहे आणि ही तुम्ही जे बघताय ही क्रिएटर लॅब आहे आणि क्रिएटर लॅब आपण मागच्या 1 वर्षापासून सुरू केली. या ठिकाणी आपण वेगवेगळे कोर्स मुलांसाठी आणि यूथसाठी चालवतो. काही ओपन डे ॲक्टिव्हिटी पण या ठिकाणी आपण मुलांसाठी चालवतो. तर मागच्या वर्षीचा जो आपला एक्सपिरियन्स आहे, तर आपण मुलांसाठी या ठिकाणी जे आपले रास्पबेरी पाय आहे त्याच्यावर स्क्रॅचचा कोर्स आपण मुलांसाठी चालवला. ज्याच्यामध्ये बेसिक कोडिंग मुलांनी कशी कशापद्धतीने करावी हे आपण मुलांना एक 4 दिवसाचा कोर्स यामध्ये करतो. त्या व्यतिरिक्त आपण मुलांसाठी या ठिकाणी पेंटिंगचा कोर्स सुद्धा चालवला. पेंटिंगमध्ये आपण टाईप ऑफ ब्रश, टाईप ऑफ पेन्सिल याच्यापासून तर आपण तो पूर्ण एक कोर्स 7 दिवसात आपण या ठिकाणी मुलांसाठी. आणि याच्यातली चांगली गोष्ट म्हणजे मुलांकडून एक डिमांड या ठिकाणी निघून आली होती की आपण मुलांना असं डिमांड होती की आपण या ठिकाणी म्युझिकचा पण कोर्स चालवला. त्यामुळं आपण म्युझिकचा या ठिकाणी बाहेरच्या एक्सपर्ट करून आपण या ठिकाणी म्युझिकचा कोर्स या ठिकाणी चालवला आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च होता त्या एक्सपर्टचा तो सगळं या ठिकाणच्या SMC कमिटीने केला. असे मल्टिपल डिमांड या ठिकाणी आपल्याकडे निघून येतात. आपण गावातली जी SMC कमिटी आहे ती पण आपल्याला यासाठी खूप सपोर्ट करते आणि कम्युनिटी ओनरशिपमधून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी निघून येत आहे. आणि ही जी लॅब आहे त्या लॅबला बऱ्याचशा सेटअपसाठी किंवा बेसिक इन्स्ट्रुमेंटसाठी आपली गावातली SMC कमिटी मदत करते. ती पण या ठिकाणी ओनरशिप घेते आणि ही लॅब गावाची एक ओनरशिपमधून तयार झालेली लॅब आहे. ज्यामुळं आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे कोर्स चालवण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालवण्यामध्ये एक चांगली मदत मिळते आणि ही पुढे चालून गावांनी अशी ओनरशिप घेऊन अशी लॅब तयार करावी जेणेकरून गावातल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करता येतात. आता याचा इम्पॅक्ट जी मागच्या वर्षी आपण ही लॅब सुरू केली त्याचा इम्पॅक्ट म्हणून असं झालं की जिल्हा परिषद शाळेमध्ये जी काही बाहेर शाळेमध्ये जाणारी मुलं होती इंग्लिश मिडियमला ती यावर्षी 15 ॲडमिशन या ठिकाणी नव्याने या ठिकाणी झाली आहे एनरोल. म्हणजे याचा फायदा झाला की ती मुलं या लॅबचा फायदा घेतात आणि ही लॅब जी ती आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे त्याचा फायदा म्हणून ती मुलं या ठिकाणी एनरोल झाली.